आपलं यूट्यूब चॅनल काय गजर भक्तीचा हे यूट्यूब चॅनल, त्या यूट्यूब चॅनलला सुद्धा हा लाईक करा, सबस्क्राईब करा, पुन्हा ते बेल आयकॉनचं घंटी सुद्धा दाबा आणि त्यांना काय करा, सहकार्य करा. आपल्याकडे एक म्हणून एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून 5 का करू, असं काही नका करू, है का नाही. म्हणजे एकमेकाला सहाय्य. या वारकरी संप्रदाय जर आपल्याला काय शिकवत असेल तर एकात्मता शिकवतो. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर, आणि मग करावा. इथं येऊन काय करावा विचार. पण कोणता विचार? हे त्या जातीचा आणि तो त्या जातीचा. आमचा वारकरी संप्रदाय जातपात मानत नाही. वारकरी संप्रदाय सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या अनुषंगानं आजचं जे कीर्तन आहे हे पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं तुमच्या समोर जो मी अभंग उपस्थित केलाय, म्हणून दाखवलाय, गाऊन दाखवलाय, तो अभंग जवळपास या मंडप मध्ये बसलेल्या सगळ्या लोकांच्या अरुण गुरुजी पाठ आहे. जरी सगळा अभंग जरी सगळ्यांच्या पाठ नसेल, पण या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंड पाठ आहे. सदा माझे डोळे, असं आहे का नाही, जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. या अभंगाच्या माध्यमातून माऊली तुकोबारायनं खऱ्या अर्थानं इंद्रिय निग्रह साधवलाय. विठाला 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 इंद्रिय निग्रह साधवणं डॉक्टर साहेब ही जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी या विश्वामध्ये दुसरं कोणतीच कठीण गोष्ट नाही. कारण इंद्रियावर ताबा ठेवणं, इंद्रियावर विजय मिळवणं, मला वाटतं ही जेवढी सगळ्यात कठीण गोष्ट आहे जगामध्ये कोणतीच गोष्ट तेवढी कठीण नाही. आणि त्यातली त्यात आज महाराजांनी जो आग्रह धरलेला आहे, कोणतं इंद्रिय? बोला बोला बोला. अभंगाच्या पहिल्या चरणातच त्या इंद्रियाचं नाव घेतलंय. काय? सदा माझे डोळे. हे डोळा नावाचं जे इंद्रिय आहे ना कदम गुरुजी, हा तुम्ही प्रमाण दिलं बघा, चाबर आहे का नाही. हा कसं हे म्हणले डोळा चाबर आहे, खरंच चाबर आहे. डोळ्यासारखं विचित्र इंद्रिय या जगात तुम्हाला दुसरं कोणतंच पाहायला मिळणार. हे बाकी सगळे इंद्रिय दिलेत ना, दिले इंद्रिय हातपाय कान, थोडा ऐकू द्या, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे जे सगळे इंद्रिय आपल्याला या मॉडेलला दिलेले आहेत, प्रत्येक इंद्रियाला स्पेशल काम सांगितलंय तुकोबारायनं. कानाला वेगळंच काम सांगितलं. कानाला काय सांगितलं माऊली? तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. डोळ्याला काम सांगितलं, डोळे तुम्ही, आणि पुढं ऐश्वर्या राहायचे पहा विठोबाचे मुख. हे डोळ्याला काम सांगितलं. हे पायाला तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणजे सगळ्याला जे ते काम सांगितले. पण आज या बाकीच्या इंद्रियाचं नाव न घेता आज तुकोबारायने जो भर दिलेला आहे, तो सगळ्यात जास्त भर दिलेला आहे तो डोळ्यावर दिलेला आहे माऊली. डोळ्यावर. श्रीराम बाबा, डोळ्यावरच का भर दिला असावा? तर त्याचं कारण आहे, डोळ्यासारखं विचित्र इंद्रिय दत्ता बाबा या जगात दुसरं कोणतंच नाही. एवढं विचित्र आहे. डोळा सांगितलं त्यांनी. कसा आहे म्हणले? लय लंपट आहे. टिंब टिंब लंपट आपण म्हणतो की नाही माणूस. म्हणजे लंपट हा जो शब्द आहे तुकोबाराय म्हणतात त्या ध्यानामध्ये लागण्याकरता अडसर जो येणार आहे, त्या दोन
गोष्टीचं नाव घेतलं डोळा आणि दुसरं मन. हे फार विचित्र आहे. डोळा मन लंपट कशामध्ये राहो आता हेची ध्यान. काय करावं म्हटले मला, माझा जीव असा कसा झालाय कासावी. आरी माणूस म्हणतो आरीला आणलं मला, आरीला पाडलं त्यानं. कोंडू कोंडू कोंड कोंडोनी धरीना जीव आणि देह भावे पूजीन. म्हणजे खऱ्या अर्थानं हे इंद्रिय जे आहे त्यातली त्यात आज जे भर दिलेला ज्या इंद्रियावर त्याचं नाव आहे तुम्हाला म्हटलं डोळा. एवढा विचित्र आहे की या डोळ्यानं माऊली चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलंय. कुणी बोला की दत्ता बाबा. डोळ्यानं जे पाहायचंय तुम्ही बोलताय ना ते पाहत नाही, आणि जे नाही पाहायचं ते तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. आता कोणता आलाय ना ते 2 तुमच्या लक्षात येते ना कोणता 2? हा पुष्पा 2 आहे का? मला वाटतं या पुष्पा 2च्या नादानं बऱ्याच जणांची जीव गेली. मला वाटतं बरीच जण राग झाली. राग कशाने? या पुष्पा 2नी. म्हणजे जे पाहायचंय ते पाहायला जात नाही, पण जे नाही पाहायचं ते तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. याला सगळ्याला जर कारण काय असेल तर काय कारण आहे बोला? डोळा. डोळा. तुम्ही बोलत चला बरं मला. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना का लागलात नोकऱ्याला? नोकऱ्यासाठी तर बीड जिल्हा आंबट आहे सगळा, आहे का? आंबट झालेत लोक या नोकऱ्यात. तुम्ही सगळे शेतकरी आहेत. आता मला एक उत्तर द्या. पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा, काय नाव आहे त्याचं? शेतकरी. काय त्याचं नाव? पावशा. काय नाव आहे? पावशा. बरोबर ना? तो पावशा सगळ्या शेतकऱ्याला संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो तो? पेरते व्हा. तसं एक जरा तुम्ही तासभर बोलते व्हा, आहे का नाही? म्हणजे मला बी कळन मी तुम्हाला काय बोलतोय, तुम्ही माझं काय ऐकताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बोलत चला एकमेकाला. आपल्या दोघाला कसं वक्ता तो वक्ता नो हे श्रोते वीण. एक तरुण पोरा करता सांगतो, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता अगर जिंदगी का किनारा न मिलता नाशा की लड़िया रो रो के जीती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. जर श्रोता नसेल तर वक्त्याला 0 किंमत आहे. विठाला 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 विठाला. मी सांगतो तुम्हाला, इंद्रिय जे आहे हे डोळा नावाचं एवढं विचित्र आहे. जे पाहायचंय ते पाहत नाही, आणि जे नाही पाहायचं ते पाहिल्याशिवाय राहत नाही. या इंद्रियाचं नाव आहे डोळा. तुम्हाला माझा शब्द गेलता, या डोळ्यानं चांगल्या चांगल्याचं वाटोळ केलं. चांगल्या चांगल्याच. तुम्ही म्हणाल चांगल्या चांगल्याचं तरी कुणाचं केलं असेल बुवा? मला वाटतं की एवढा मोठा माणूस आहे की माऊली ज्या माणसाची नोंद श्रीरामबुवा तुकाराम महाराजांच्या गाथ्यानं घेतली, त्या माणसाचं सुद्धा वाटोळ जर कोणी केलं असेल तर डोळ्यानं केलं. तुम्हाला तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये नोंद कोणत्या माणसाची घेतली असेल बुवा? माणूस बी त्याच तोला मोलाचा असेल ना. ज्या अर्थी तुकाराम महाराज त्याचा विचार करतात त्या अर्थी माणूस भंगार असेल का? बोला ना. भंगार नसणार. तुकाराम महाराज ज्या अर्थी त्याचं वर्णन करतात त्या अर्थी भंगार नसावं, पण ते इतका भंगार निघाला तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी त्याच्या प्रॉपर्टीचं वर्णन केलं. लंके माझी घरे किती ते ऐका आणि सांगत तसे संख्या जैशी तैशी. त्याची प्रॉपर्टी लिहून काढली तुकाराम महाराजांनी. हिशोब केला. हिशोब कोणाच्या प्रॉपर्टीचा डॉक्टर साहेब? रावणाच्या. प्रॉपर्टी जर म्हणताल तर बाबा प्रॉपर्टीचा नादच करायचा ना. एवढी त्याची श्रीमंती. सप्तेन फिफ्ते वाजायला आणि कीर्तन करायला काय येते, म्हणजे एवढी प्रॉपर्टी त्याची. नुसत्या प्रॉपर्टीनं श्रीमंत नव्हता माऊली, तर मला वाटतं विद्वत्तेनं सुद्धा तो तेवढा श्रीमंत होता. विद्वत्तेच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर त्यानं जे लिखाण केलंय की नाही त्याला शिवतांडव स्तोत्र म्हणतात. जे संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही असं असणारं शिवतांडव स्तोत्र. पण अरुण गुरुजी किती विद्वान म्हणावं लागेल. बरं जाऊ द्या, विद्वत्तेच्या बाबतीमध्ये जाऊ द्या. ते ज्या जातीत जन्माला आला ती जात सुद्धा स्टँडर्ड आहे. कोणाची? बोला. रावणाची. कोणत्या जातीत जन्माला आला? ब्राह्मणाच्या. बरं, पण कुळ मात्र थोडस जरा तुमच्या लक्षात येत आहे ना. ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण आणि ब्रह्मयाचा नातू.
दत्ताबाबा सोयरे धायरे बी त्याचे साकातात आणि भिकातात नव्हते. म्हणजे सोयऱ्या धायऱ्याने बी स्टँडर्डच गडी होता. म्हणजे कुठल्याच गोष्टीला कमी नव्हती ना. हा, सोयरा म्हणतात ते ब्रह्मदेवाचा नातू आणि पुलस्ती मुनीचा पंतू असे त्याचे सोयरे बी स्टँडर्डच भावते. मोठंच काम होतं त्याचं. कुणाचं? रावणाचं. पण एवढा मोठा जाऊ द्या, हे तुम्हाला श्रीमंती कळाली, सोयऱ्या धायऱ्याचं बी स्टँडर्ड त्याचं ते बी तुम्हाला कळालं. एक सांगू का, अजून त्याचा चांगुलपणा तो संस्कारानं सुद्धा चांगला होता. कोण कोण? रावण. पोरांनो कोणाचं सांगतोय मी? रावणाचं. तुम्ही बोलत चला बरं, तुमच्यासाठी लय चांगलं आहे. रावण चांगला होता. संस्कार जर पाहिला रावणाचा, तर रावणाची आई कदम गुरुजी कैकसी ही महादेवाची उपासक, भगवान भोलेनाथाची उपासना करायची, भक्ती करायची. पण भक्ती करत असताना ती दररोज महादेवाला तिचा नेम होता फुलं व्हायची. ती कशाचे? झेंडूचे नाही, गुलाबाचे नाही, तर ती दररोज तिचा नेम कमळाचे फुलं व्हायची. 1 नाही 2 नाही 100 नाही अरुण गुरुजी, तब्बल 1000 फुलं व्हायची. कुणाला? महादेवाला. किती फुलं? कशाचे? कमळाचे फुलं. पण पोरांनो लक्ष देऊन ऐका, त्याच्या आईला फुलं आणून द्यायला एवढा मोठा श्रीमंत रावण पण गडी नव्हता. तुमच्या लक्षात येतं मला काय सांगायचंय? एवढा श्रीमंत रावण, एखादा 10-5 हजार रुपयाचा महिन्याचा माणूस ठेवता आला नसता का? पण नाही, स्वतः तो त्याच्या आईला फुलं आणून द्यायला स्वतः आणून द्यायचा. कोण? रावण. आता पोरांनो मला सांगा, रावण चांगला का वाईट? चांगला. बरोबर ना? बायगावांकर, तुमच्या गावात आहे का एखादा रावण नावाचा माणूस? बोला ना, बोला ना. होता पण गेला. पुन्हा दुसरा ठोला का नाव? ते म्हणले एकदा चुकून झालंय आमच्या गावात, पुन्हा नका भाऊ, हे नाव त्याचं ठेवूनच नका. आहे का? एवढं मोठं गाव पण एक माणूस रावण नावाचा सापडत नाही. काय कारण आहे? मला वाटतं एवढा त्याचा चांगुलपणा पण एका गोष्टीमध्ये फेल गेला, त्याचं नाव आहे डोळा. मी लक्षात देऊन ऐका बरं. रावण एवढा त्याचा चांगुलपणा पण फेल गेला. कशामध्ये गेला फेल? बोला बोला. डोळ्यात फेल गेला, डोळ्यात. हा, मला वाटतं एवढा फेल गेला, त्याच्या अजून जर त्याच्या थोडंसं पुढे जाऊन जर अरुणबा बोललं ना, तर मला वाटतं त्या एके दिवशी विसरणुकीमध्ये ते 1000 फुलं आणता आणता 1 फुल विसरलं श्रीरामबा. आणि 1 फुल विसरल्यावर त्याची आई म्हणली, बाळा रावणा, राजा 1 फुल विसरलं रे. तो काय म्हणला माहिती का आईला? आई आजच्या दिवस घे ना म्हणला भागून. कोण म्हणते असं? रावण. पण त्याची आई काय म्हणली माहिती का? काय म्हणला तू? थोवावडीतच ठेवून देईन बघ. कोण म्हणते असं? रावण. रावण का रावणाची आई? कुणाला म्हणती? रावणाला. रावण काय ग्रामपंचायतचा मेंबर होता काय? लंकेचा राजा होता. मला सांगा, एवढा मोठा राजा असताना सुद्धा ती आई म्हणली, काय म्हणलं? तोंडात ठेवून देईन बाळा, उठ म्हणली, फुलं घेऊन ये. कोण म्हणते असं? रावणाची आई. मला सांगा, आई असावी तर अशी असावी. लेकराच्या चुकीवर पांघरून घालणारी आई नसावी. आणि जी आई लेकराच्या चुकीवर पांघरून घालते का नाही, मला वाटतं मग आमच्या सगळ्या कीर्तनकारावर वेळ येते. आई माझी मायेचा साग, ही वेळ येते. आहे का नाही? याचं कारण आहे, ज्ञानोबा म्हणतात, ये तो वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि येरा आचरती सामान्य सकळ. घरातली मोठाली माणसं जशी वागत असतात ना, तशी डॉक्टर साहेब पुढची पिढी सुद्धा तशीच वागत असते. आता या बुजुर्ग कार्यकर्त्यांनी ही परंपरा घालून दिली की नाही, मला वाटतं इथून पुढचे जे आता पाठीमागचे जे लेकर आहेत ते सुद्धा म्हणते, नाही नाही आमचे आजोबा सप्ता करत होते, माझा वडील सप्ता करत होते, नाही नाही हे आम्हाला अजून हे करावा लागणार आहे. मला कुणाकडे बघून चाललंय हे? जुन्या लोकांकडे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, आपल्यावर जे चांगले दिवस आलेत ना, ते माऊली सारख्या लोकांमुळेच आलेत. विठाला विठाला यांना जे टिकून ठेवलंय आज खऱ्या अर्थानं ही सामुग्री आपल्या करता तुका म्हणे होता ठेवा म्हणावं लागेल याला. आहे का नाही? आणि तो या भावाला आहे का नाही याला आता. असं आहे ते. म्हणजे असा हे जुन्या लोकांचे खऱ्या अर्थानं उपकार आहेत. म्हणजे जुन्या लोकांवर किती डिपेंड असतं हे तुम्हाला मला सांगायचं. म्हणजे घरातली बुजुर्ग माणसं जशी वागत असतात तसं मी नेहमी सांगतो बघा. एक म्हातार दररोज त्याला बोलत असताना घरामध्ये सारखं शिवी देऊन बोलायचं, अरुण भाऊ सारखं शिवी.
येतं वडील जे जे करीती या पदावर बोलतोय बरं का. ती आई त्याला खवळली ना, कुणाला, रावणाला. ते म्हातारं सारखं शिवी देऊन बोलायचं. काय म्हणायचं माहिती काय, भाडकाव म्हशील पाणी पाजलं का. बापरे, हे का नाही, हे भाडकाव भाडकाव म्हणजे त्याचं ध्रुवपदच किंवा हरिपाठातलं. जसं हरिपाठात 27 हरिमुख हे म्हणा, तसं म्हशीला पाणी पाजलं का, ए. हा, गाईला खायला टाकलं का, ए. फक्त तुम्ही मला म्हणू नका भाडखाऊ म्हणून, आहे का नाही, असा प्रकार. ते दररोज त्याचं चालू असायचं सारखं. शाळेत गेला काय का भाडखाऊ, बाबा बाबा हे भाडखाऊ. पण ऐका, हे भाडखाऊ भाडखाऊ म्हणलेलं त्याचा बारीक नातू होता गुरुजी, 5-6 वर्षाचा. आणि 5-6 वर्षाचं लेकरू दररोज या म्हाताऱ्याचं ते भाडखाऊ म्हणलेलं ऐकायचं. आणि ऐकून ऐकून ह्या लेकरानं पाठच केला ना हा श्लोक. कोणता, हा भाडकाव, आहे का नाही. हा, आणि जसा पाठ केला तसा एके दिवशी ते लेकरू असं अंगणात खेळायला लागलं गुरुजी. आणि त्यानं अशी गाडी घेतली आणि लागले खेळायला. मला चला टर बायगावान पुणे, बायगावान पुणे, बायगावान पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, आणि ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. तुम्ही ऐकताय पण सगळं कुणाच्या वाणीचा प्रसाद आहे. येतं वडील जे जे करीत. हा, आणि हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं. आणि म्हातारं ताड 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 करत त्या लेकराकडे गेलं आणि त्या लेकराच्या कानफाडीत मारली. म्हणला भाडकाऊ भाडकाऊ म्हणतो. हे जरा 4G आहे का नाही, कळलं नाही ह्याला. आणि ते म्हाताऱ्यानं मारल्यावर ते लेकरू रडायला लागलं ना, एवढं ताळी जीव गेला त्या लेकराच्या. त्या म्हाताऱ्याचा हात म्हणजे रुमण्यासारखा हात कृष्णा असं खणकून मारली. त्या लेकरू रडत 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 आईकडे गेलं. आता त्याला वाटलं आपल्याला आईकडे जरा सहारा मिळेल, पण आई बी त्याच कुटुंबातली. तुमच्या लक्षात आलं तर बघा. आणि मग त्या आईकडे गेल्यावर ती आई म्हणली काय झालं इवळायला. बघा बाबू असं समजून ना, इवळायला काय झालं, इवळायला काय झालं म्हणल्यावर ते पोरग बी ते नमुना तो म्हणला मला म्हाताऱ्यानं मारलंय. घरातला संस्कार सांगायला बरं. आणि मग म्हाताऱ्यानं मारलं म्हणल्यावर ती आईने म्हणावं ना, जाऊ दे बाबू, काय आता आजोबा आहेत आपले. ती काय म्हणली माहिती का, कशाला गेलता त्या म्हाताऱ्याला पुरायला. तुमच्या लक्षात येते ना, येतं वडील जे जे करीत. हा, तसं म्हणल्यावर त्या लेकराला वाटलं आता आपला सगळाच आधार तुटला. लेकरू तिथून निघून आलं. तास अर्धा तास रडलं रडलं रडलं. लेकराच्या काही ध्यानात राहत नसतं. पुन्हा अर्धा 1 तासाने पुन्हा गाडी घेतली अरुण भाऊ आणि पुन्हा लागलं खेळायला. कुठं, अंगणात. चाललं, सुरू झालं त्याचं. मला चला टर बायगावान पुणे, बायगावान पुणे, बायगावान पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आत्ताच एका भाडकावमुळे गाडी 2 तास लेट झाली. तुमच्या लक्षात आलं ना, याला म्हणायचं येतं वडील जे जे करीत. हा, घरातली मोठाली माणसं जशी वागत असतात ना, कदम गुरुजी तशी लोक वागत असतात. हा, तसं रावणाची आई म्हणली काय म्हणला तू, उठ पळ फुल घेऊन ये म्हणली. रावण म्हणला आई जायला अर्धा तास, यायला अर्धा तास, आणि 1 तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही. कोण म्हणतंय असं, रावण. रावणाने धारदार शस्त्र घेतलं कदंबा आणि स्वतःच शिरच्छेद केला. आणि ते शिरकमळ कुणाला दिलं, आईला दिलं. आता मला सांगा, रावण चांगला की वाईट, चांगला. मग का नाव ठेवत नाही त्याचं, बोला ना. नाव ठेवायचं नाही. कदम गुरुजी दिवा लावायला माणूस राहिला नाही त्याला, दिवा लावायला. त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे, त्याची रांडा पोरे मारिएली. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली. गोबरा म्हणतात दिवा लावायला माणूस राहिला नाही, दिवा लावायला. याला कारण जर काय असेल एवढ्या सगळ्या गोष्टीला, तर एकच कारण आहे. काय, बोला बोला, फक्त डोळा कारण आहे, डोळा. 80,000 बायका असताना
आणि त्यातली त्यात एकतर एवढी विश्व सुंदरी होती, या विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल एवढं तिचं सौंदर्य. पण मला वाटतं या रावणाची नजर कुणावर गेली? सीतामातेवर गेली आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये त्याला असा भोगावा लागला. म्हणजे एवढा विद्वान असताना, एवढा चांगला स्टँडर्ड रावण असताना सुद्धा त्याचं वाटोळ झालं. याला कारण जर काय असेल तर एकच कारण आहे, काय? डोळा. हा, इतका वाईट आहे डोळा. अजून किती वाईट आहे सांगू का तुम्हाला डोळा? तुम्हाला कानाला जरा ऐकायला जरा जड वाटन, पण संतांची प्रमाणित म्हणल्यावर काय आपल्याला भिण्याचं काही कारण नाही. खेडेगावाला दत्ताभाऊ एक वाटा असते बघा, वाटा. त्याला कोणता वाटा म्हणतात तुमच्याकडे? हा, कुत्सर वाटा आहे का नाही? हा, त्या कुत्सर वाटावर सगळे तेच गोळा झालेले असते. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, तसे ते असतात का? डॉक्टर साहेब त्या वाट्यावर जर पाहिलं ना, साऱ्या गावाचं धुणं जिथं धुतलं जातं त्या वाट्याचं नाव कुत्सर वाटा. हा, कुत्सर काय भालता निबरा असतो देऊन काय कुत्सर. हा, इतका त्याला चुकून नाव पडलंय कुत्सर. कोणत्या कुत्सर माणसाने त्याचं कुत्सर नाव ठेवलं असेल तर माहित नाही बरं. पण त्या वाट्यावर जे बसलेले जे पोरं असतात डॉक्टर साहेब, त्या पोरांचे कपडे जर बघितले ना तुम्ही, कपडे तर कुठं बी फाटलेले आहे का नाही. त्या पॅन्टी जर बघितल्या ना तर कुंकड बी फाटलेल्या पॅन्टी. त्याला महाग बी लय असं म्हणते जणू. धोत्रवाल्याला काय माहिती आहे का नाही. हा, लयच महाग आहे त्या. अरे माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब आमची जर चड्डी फाटली ना तर आमची आई त्याला दोरा घालायची, आणि दोरा घालायच्या आवाक्याच्या जर बाहेर असेल तर दत्ताभाऊ त्याला ठिगळ लावाय. तुमच्याकडे घडलं ना तुमच्यासोबत असं? तुम्ही अमेरिकेतले थोडेच आहेत आहे का नाही, इथलेच आहेत सगळे आपण. ठिगळ लावायचे, ठिगळ. आणि मला वाटतंय ते ठिगळ लावून असं म्हणायचे, अरे याचे फाटके कपडे घालणं म्हणजे दरिद्रीचे लक्षण आहे. जुन्या आई असं म्हणायची, फाटके कपडे घालणं म्हणजे दरिद्रीचे लक्षण आहेत. पण आता जी आई म्हणते, बाळू 1500 रुपये काय, 2500 घे, पण तसलीच पॅन्ट आण. आणि मग आमच्यावर वेळ येते. आई माझी, तुमच्यावर लक्षात आलं तर बघा आहे का नाही. हा, म्हणजे असा प्रकार. ती तशी ती बसलेली पोरं गावाकडे फक्त एखादी नवीन माता माऊली यावा आणि मग त्यांची मजा बघावं असं पाहतात त्याच्याकडे. एक जण म्हणतो कोण आहे रे म्हणलाय, लगेच दुसरा म्हणतो कोण आहे काय केव्हा, नवीनच दिसायला म्हणला, कधी याच्या आधी बघितली नाही म्हणला. तिसरा म्हणतो कोण आहे काय केव्हा, पाहुणाऱ्या वेळेला दिसत्या. माझे शब्द आहेत काही. तो गोबाऱ्या म्हणतात, आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी. संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी, आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी परस्त्रियेची. आदरे न्याहाळी परस्त्रियेची, आदरे न्याहाळी परस्त्रियेची. संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी, आणि आदरे न्याहाळी परस्त्रियेशी. हा सगळा प्रकार जर घडत कुठल्या इंद्रियामुळे असेल तर त्याचं नाव फक्त काय आहे? डोळा आहे, डोळा. हा, या डोळ्यावर विजय मिळवणं, या डोळ्यावर मला वाटतंय कब्जा करणं फार कठीण गोष्ट आहे, फार कठीण. या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता या विश्वात फक्त मला वाटतं 2 माणसं सक्सेस झाले बघा, 2 माणसं. तुम्ही म्हणाल कोण असतील बुवा अशी 2 माणसं? ऐका, त्या 2 माणसाचं नाव सांगतो. एक आहे संत परंपरा, की या संतांनी या डोळ्यावर विजय मिळवला. तुम्ही म्हणाल कुणी विजय मिळवला? तुकाराम महाराजांकडे अशाच कुच्चर वाट्यावरल्या 10-5 जणांनी एक माता माऊली पाठवली होती. पण तुकोबर आहे त्याला, त्या माता माऊलीला काय म्हटले? जाई वो तुमाते नकरी सया, जाई वो तुमाते नकरी सयास, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे नो. जाई वो तुमाते नकरी सया, जाई वो तुमाते नकरी सयास, आम्ही विष्णुदास तैसे नो.
जाई वो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे माते तू जशी समजतीस ना आम्ही तसे नाहीत. शब्द वापरला याच्यात सायास. जाई वो तू माते न करी सायास शब्द ज्या अर्थी वापरलाय त्या अर्थी डॉक्टर साहेब ती नक्कीच तुकाराम महाराजांच्या समोर अंगविक्षेप करत असावी. हा अंगविक्षेप करत असावी म्हणून साया शब्द. हे बाई तू जशी समजती तशी आम्ही नाही. तू नखरे करू नको. तू आपली चालती हो. का नाही. कशावर विजय? बोला बोला बोला. डोळ्यावर विजय. हा संत परंपरेचा डोळ्यावर विजय आणि डोळ्यावर दुसरा विजय मिळवणारा माणूस सांगतो तुम्हाला. त्या माणसाचं नाव या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कशावर विजय मिळवला असं जर विचारलं ना तर मी सांगेल डोळ्यावर विजय मिळवला. शत्रूवर विजय मिळवला याच्यात नवल नाही. पण सगळ्यात नवल छत्रपती शिवाजी महाराजांचं जर कशात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यावर विजय मिळवला. डोळ्यावर. हा कशावरून? शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वाण. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वाण. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अशीच एक देखणी होती सुभेदाराची सुन. त्या सुनेला आई म्हणाला राजा तो कुलवाण. छत्रपती शिवाजी महाराज. कशामुळं? एकच कारण. कशावर विजय मिळवलाय? डोळ्यावर विजय मिळवला आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून नजरानं म्हणून पाठवली पण तिला सुद्धा आदरपूर्वक चोळी बांगडी करून वाट लावलं ज्या राजानं त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कशावर विजय मिळवला तर डोळ्यावर विजय मिळवला. इतका हा डोळा विचित्र आहे. आज तुकोबाराय म्हणतात ते भगवंता हे माझे जे डोळे आहेत ना या डोळ्यानं हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा माझी फक्त एकच तुमच्या समोर इच्छा आहे की हे माझ्या डोळ्यानं सतत तुमची जी कमल आहे मुखकमल जे आहे तुमचा जे चेहरा आहे तो माझ्या दृष्टीपुढून हल्लाच नाही पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा. हा म्हणजे सतत तू माझ्या भगवान परमात्मा सतत तू माझ्या डोळ्यासमोर राहावी. म्हणजे कधी मधी नाही तर शब्द वापरलाय अभंगाच्या सुरुवातीला. सदा माझे डोळे जळ तुझे मोती. सदा माझे डोळे जळ तुझे मोती. सदा माझे डोळे जळ तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जळ तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जळ तुझे मोती. सदा माझे डोळे जळ तुझे मोती.
टाळी वाजवा एकदा, टाळी जोरदार. हा. याला म्हणायचे साथ आहे का नाही? हा. भीमसिंह महाराज म्हणायचे साथ करायला सुद्धा खानदानी जाणतं करण लागतं त्याला, कोणाचे काम नाही. आणि साथ मला वाटतं एक मित्रच करू शकतो. साथ कोण करू शकतो? मित्रच करू शकतो आहे की नाही? आमच्या दत्त महाराजाला फार आवडतं बघा ते गाणं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर श्रीरामासारखा, एक तू मित्र कर ढाकण्यावासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. याचं नाव मित्र आहे का नाही? आणि तो मित्र साथ देत असतो, ही साथ आहे. कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळकरी उभे राहतात म्हणजे काय त्यांना काम नाहीत म्हणून नाही, तर त्या कीर्तनाला साथ. आणि एक सांगतो तुम्हाला, कीर्तनाला किती विद्वत्ता मांडली याच्यापेक्षा कीर्तनात किती भजन झालं याला फार किंमत आहे. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि काय थोरपण जाळा याचे. वारकरी संप्रदायामध्ये या नाम सप्ताहामध्ये अरुण गुरुजी जर सगळ्यात जास्त किंमत जर कोणत्या गोष्टीला असेल, वा या सप्ताहाचं नाग जर कोणतं असेल तर मला वाटतं ते म्हणजे गाथा भजन आहे. काय म्हणायचे तुम्हाला याच्यावर? गाथा भजन हे सप्ताहामधलं काय आहे? नाक आहे, नाक. आणि ज्यानं गाथा भजन केलं ना त्याला वारकरी संप्रदायामध्ये कुठंच अडचण येणार नाही. विठाला 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 म्हणून त्यांना प्रमाण दिलं. कसं म्हणले तर म्हणले सदा माझे डोळे. सदा शब्द फार महत्वाचा आहे. सदा म्हणजे सदा तात्या नाही. हा, तुम्ही सदा अन्न सदा तात्या असं लावता. म्हणले सदा, ओय सदा सदा म्हणलो माझे डोळे तिथे जडू दे म्हणून. तसं नाही ते. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. पण कुठल्या मूर्ती? त्या भगवान परमात्म्याचं जे सौंदर्य. देवा तुझा जो चेहरा आहे, का बरं असं मागणं मागितलं असेल तर त्याचं कारण आहे. मला वाटतं त्या भगवान परमात्म्याचं जे सौंदर्य श्रीराम बुवा, त्याच्या सौंदर्यासारखं सौंदर्य सुंदर या विश्वात दुसरं कोणाचंच नाही. त्याच्या सुंदरतेच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर एवढी सुंदरता आहे. किती सुंदरता आहे. राजाचा सकुमार मदनाचा पुतळा. जय हो राजाचा सकुमार मदनाचा पुतळा.
सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकळा लोपलिया एवढा सुंदर आहे म्हणून सदा शब्द वापरलाय. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. काय कारण तर तो असा आहे. कसा आहे. राजस सुकुमार किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न तिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्ण विजेतेची शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मजला विला वेदू. ज्ञानोबराय म्हणतात त्यानं मला वेड लावलंय. शेवटचं जे वाक्य डॉक्टर साहेब तेने मज लावी याला वेदू हे फक्त ज्ञानोबरायनच म्हणावं श्रीरामभाऊ. हे आपण नाही म्हणावं. आपण म्हणायचं येणे मज लावी याला वेदू. आपल्याला त्यानं वेड नाही मला वेड लागले. बरोबर ते आहे नाही. आपल्याला ह्यानं वेड लावलं. मला वाटतं त्याच्या वेडामध्ये जर तुम्ही वेडे झाले ना तर मला वाटतं त्याच्यासारखा आनंद या जगात दुसरा. ज्ञानोबराय त्या भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना म्हणतात तो दिसायला तर सुंदर आहे याच्यात नवल नाही स्वभावाने सुद्धा लय भारी. कोण. देव. निस्ता स्वभावाने सुंदर आहे याच्यात पण नवल नाही म्हणले ज्ञानोबराय. अरे ते म्हणले त्या सामर्थ्याने बी लय भारी आहे. कोण. भगवान परमात्मा. मला वाटतं सौंदर्य स्वभाव आणि सामर्थ्य एकाच अभंगामध्ये ज्ञानोबरायनं व्यक्त केलंय. त्याच एकाच अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं सौंदर्यही व्यक्त केलंय त्याच अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं सामर्थ्यही व्यक्त केलंय आणि त्याच अभंगामध्ये भगवान परमात्म्याचा स्वभाव सुद्धा व्यक्त केलाय. अभंग असा आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य काळी 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 तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश घड़िए 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 बुझ बोल का घड़िए 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 बुझ बोल का हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का रे हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का रे हलकारे कृष्ण डोल का रे हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का रे उभारा होनिया कैसा हलवी तो बाहू बाप रकुमा देवी वरो विठ्ठल नाव उभारा होनिया हलवी तो बाहू बाप रकुमा देवी वरो उबारा होनिया कैसा उबारा होनिया कैसा उबारा होनिया कैसा हलवी तो बाहू बाप रकुमा देवी वरु विठ्ठल नाव उबारा होनिया कैसा हलवी तो बाहू बाप रकुमा देवी वरु विठ्ठल हलकारे 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 कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का रे हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का घड़िए 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 बुझ बोल का रे हलकारे कृष्ण डोल का रे घड़िए 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 बुझ बोल का कृष्ण बोल का रे कृष्ण बोल का रे बोल बोल कसा आहे तो. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. हा तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेलात का कधी. मला वाटतंय जात असताना त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना त्या चौकटीवर एक अभंग लिहिलाय बघा. काय अभंग लिहिलाय. एवढ्या चौकशा आम्ही कशाला करावं. चौकटी पोत आम्ही कशाला जावा देवाच्या. आमच्या चौकटीला साल ठुलीने लोकांनी पैसे मागू मागू आणि मिटलं गड्या आता हे का ना
हा आणि तू देवाच्या चौकटीचं सांगायला लागला आम्हाला. हा? ठसका लागला काय की त्यांना, आहे का नाही? हा षडगुण ऐश्वर्य संपन्न, हा हे गेल ते बघा चौकटीत, आहे का नाही? आणि एक भगवंताची जाण, हा हे त्या चौकटीवर लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे औरंगुरुजी? तेच लिहिलेलं आहे का नाही? षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि एक भगवंताची जाण, सर्व गुणानुयुक्त जर कोण असेल तर तो माझा भगवान परमात्मा आहे. आणि आता जो अभंग तुम्हाला म्हणून दाखवला ना, त्याच्यात 3 गुण अगदी सुंदर अशा प्रकारचे स्पष्ट केलेत. पहिल्या चरणामध्ये किती सुंदर आहे, तर तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश. तुलना केली, तुलना. कुठल्याही माणसाचं जर वर्णन करायचं असेल तर तुलना करावी लागते. अरुण गुरुजी लयच पकवाजी देत, नादच करायचा नाही. लय एक म्हणतो काय राव अरुण गुरुजी, हे अरुण गुरुजी म्हणजे अरुण गुरुजी लयच वाजित आहेत, पण कसे वाजित आहेत? नाही आहे का नाही? अरुण गुरुजी वाजवतात, पण कसे वाजवतात? मग त्यांची तुलना करावं लागेल कुठंतरी. अरुण गुरुजी वाजायला लागले ना, बस सुभाष गुरुजीचीच आठवण येते. हे याला काय म्हणायचं? याला तुलना म्हणायचं. तसं किती सुंदर दिसतोय ज्ञानोबराने ते तुलना केली. म्हणले कोटी चंद्र प्रकाश याची तुलना केली. कशाची? तो किती सुंदर आहे. अरे एक चंद्र जर उदयमान झाला अमावस्येच्या रात्रीला, तुम्ही पडतं का थोडा आता? नाही चंद्र कधी उदयमान होतो? पौर्णिमेच्या रात्रीला एक जर चंद्र उदयमान झाला अरुण बुवा, तर मला वाटतं शेतकऱ्याला बॅटरी न्यायची गरज पडत नाही दारे धरायला. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र एक सोबत ज्या वेळेस उदयमान होतील आणि त्याचं जे पडलेलं जे तेज आहे, तो जो प्रकाश आहे, तो माझा भगवान परमात्मा. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. काय महिमा वर्णनाचा गणित ते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. काय महिमा वर्णनाचा गणित कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख बघा आता ह्यांनी तर नवीनच काढलं आहे का नाही? कोटी ब्रह्म हत्या मुक म्हणले. काय जण म्हणले त्याच्याकडे पाहिलं पण आम्हाला काय फायदा व्हावा त्याचा, असं म्हणले सुंदर. अरे पण त्याच्याकडे पाहिल्यावर फायदा काय? महाराजांनी फायदा सांगितला. त्याच्याकडे पाहिलं ना तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. एवढंच नाही, तुमचे 3 फायदे होतील. 3 कोणते कोणते? एक तर तुमच्या जीवनातला शोक जाईल, एक तर तुमच्या जीवनातला मोह जाईल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनातलं दुःख जाईल. दुःख, शोक मोह दुःख पाहता नाशे. एका जन्मीचं नाही म्हटले, अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. एवढा तो सुंदर आहे. हा मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. एकदा जरी त्याला पाहिलं ना तर तुमचा शीन हलका होतोय, शीन. आणि आज तुकोबाराय म्हणतात देवा हे बाकीचं मला दाखवू नको गड्या. माझे जे डोळे आहेत ना, या डोळ्यानं फक्त तू माझ्या डोळ्यासमोरून अजिबात हालूच नाही. डोळे कान त्याचे ठाई राहो विठोबाचे वा 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 राहो विठोबाचे बाई. राहो विठोबाचे डोळे कान त्याचे ठाई राहो विठोबाचे बाई. राहो विठोबाचे राहो विठोबाचे. डोळे कान त्याचे ठाई आणि राहू विठोबाचे पायी. या संत परंपरेच्या इंद्रियाच्या बाबतीमध्ये मागण्यात आज तुकोबारा सुद्धा तेच म्हणणं आहे तुकोबारायचं की देवा या डोळ्यानं हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा तुझं सौंदर्य आम्हाला पाहायला मिळावं. का पाहायला मिळावं? तर त्यात तुम्ही म्हणाल मग आम्ही काय दिसायला देखणे नाहीत. अरुण गुरुजी एक जण उठला तुम्हाला काय लावलं सर? मला अर्धा तास झालेलं दिवस बघ म्हणला माझ्याकडे. मी कशाला
एवढा सुंदर आहे म्हणला मी, तू काय सांगायला लागला म्हणला देवाच. आहेस तू सुंदर, काय अडचण नाही, दिसायला सुंदर आहे, पण तू आजच सुंदर आहे, उद्या तुझी दाट शक्यता आहे खराब व्हायची. लक्षात आलं तर बघा, आहे का नाही. तू आज दिसायला सुंदर आहे म्हणजे या सृष्टीतलं जे सौंदर्य आहे माऊली, ते तुम्हाला आज बरं वाटतंय, पण उद्या काय होणार आहे, तुमचं जसं 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 वय वाढल ना, तसं या सृष्टीतलं सौंदर्य खलास होणार आहे, खलास. जन्माला आलेलं बाळ आहे 5 वर्षाचं 10 वर्षाचं, त्या लेकराला माणूस उचलून घेतय, उराशी लावतय आणि त्याची काय करतय, बोला बोला बोला, पप्पी घेतय. कुणाची? लहान बाळाची. 2, 2.5, 3, 4 वर्षाचं लेकरू. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या गोतीचं आहे, कुठल्या समाजाचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, याचा माणूस अजिबात विचार करत नाही. पटकन उचलून घेतोय, आबलूक दिसतोय, काय त्याचे डोळे, काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे मृगासारखे डोळे, टपकन माणूस उचलून कुणाचं म्हणला लयच गोड आहे गड्या, आपल्यासारखे आहे का नाही, लगेच गोड फेकायला काय लागतं आपल्याला, आहे का नाही. हा, लयच गोड आहे म्हणला, पटकन असते त्याची पप्पी घेतोय. घेते का नाही. किती वर्षाच्या लेकराचं? 2-4 वर्षाचं. पण आता हेच 4 वर्षाचं लेकरू अरुण गुरुजी 90 वर्षाचं झालं. आता कोणी म्हणेल का बाबू यो 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 गो मा यो 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 मुका दे बरं मला, नाही म्हणेल का आता? नाही ना. आता का, आता त्याचं सौंदर्य खलास झालं. उपजता बरे दिसे, उपजता बरे दिसे, रूप वाढते नाचे, रूप वाढता तेरा. उपजता दिसे, उपजता बरे दिसे, रूप याला म्हणायचं प्रमाण. उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. याची सुरुवात काय? गाढवाचे ताने पालटती क्षणोक्षणे. उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते ना. गाढवाचं पिल्लू म्हणले, जन्माला आलं की एवढं सुंदर दिसतंय, टुनुक 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 उड्या मारतंय, वाटतंय घरीच घेऊन यावं पाळायला. कुणाला? गाढवाच्या पिल्ल्याला. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं डॉक्टर साहेब जसं 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 वय वाढल ना, तसं तसं हळूहळू त्याचं मग शेवटी ते गाढवच आहे का नाही. हा, म्हणजे या सृष्टीतलं असं आहे. आता जरी तुम्हाला बरं वाटत असेल तर हळूहळू त्याचा नाश होणार आहे. पण भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ही संत परंपरा म्हणजे त्याचं सौंदर्य कालही तसंच आहे, आजही तसंच आहे आणि उद्या सुद्धा तसंच राहणार आहे. म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. पण का असं? का? तर त्याचं वर्णन अजून सुंदर वर्णन केलंय दुसऱ्या चरणामध्ये. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. जय श्रीराम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हे गोड तुझे रूप,
जातो गड्या हे सगळं प्राप्त व्हायला सुद्धा याला प्रारब्धच लागतं. हे प्रारब्धाने घ्यावं लागतं. हे प्रारब्धानेच घ्यावं लागतं. गायन वादन हे जे आहे ना, मला वाटतं मनाला समाधान देणारं साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे नाद ब्रह्म. हा, गाण्याची ताकदच एवढी आहे. गाण्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं ना कदम गुरुजी, कितीही मनानं व्याकुळ झालेला माणूस असू द्या, खिन्न झालेला माणूस असू द्या, त्याला सुद्धा हसवायला लावण्याची ना आनंद देण्याची ताकद जर कुणात असेल तर ती म्हणजे गायन आणि वादनात आहे. हा, बघा तुम्ही काही गाणे लावले ना दत्ता माणसं उगच उगच रडत येत. गाणे लागले कीच रडत येत. ते सॅड सॉन्ग असतात ना, ते दर्द भरे गीत आहे का ना. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. पुढचं म्हणा तुम्ही आता. लागलं की ढसा 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 रडतंय, त्याचा गम तिकडे चालू होतो. पडकात बसलेला असतं ते एकटच रडत. ते दोन दोन धारा त्याच्या. मेरे हात में मेरा हात. ते काय ते एकदा का त्याचं सुरू झालं ना बाबा, त्याचं कशाची ताकद आहे, गाण्याची ताकद आहे. त्याचे गाणे जर ते फक्त एकटा असल्यावर त्याचे गाणे ऐकायचे. उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी ना हो, वो जवानी जवानी नहीं, जिसकी कोई कहानी न हो, जीने मरने की किसको पड़ी. राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी, जय सिया राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी, जय सिया राम जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले म्हणे नाही का नाही. राम भजले असा प्रकारे गाण्याचा आनंद देणारे काही गाणे आहेत, काही दुःख, काही गाणे तर उगा असे असतात ते लागूच तरच दम आहे, माणूस असा आतूनच हालत. बांगड्याची माळ बघा वाजा म्हणलं घ्यायला, लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काटाला, लकामा ते पोतराज माणूस तर उडी टाकताय ते कशा हिरीत नाही त्या ढावात आहे का नाही. हा, म्हणजे ही जी ताकद जर कशात असेल तर या नाद ब्रह्मात. नाद ब्रह्मात अरुणबा वाजवतात ना, नाद ब्रह्म. हे गातात डॉक्टर साहेब स्वर ब्रह्म, आणि मी बडबड करतो हे बडबड ब्रह्म आहे का नाही. अरे शब्द ब्रह्म म्हणतात त्याला. कोणतं ब्रह्म? शब्द. हे म्हणले बडबड ब्रह्म. शब्द ब्रह्म म्हणजे स्वर ब्रह्म, नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म या तिघाची त्रिपुटी जर एका जागेवर आली ना तर मला वाटतं श्रोतारूपी परब्रह्म थांबत असते. हा, श्रोतारूपी परब्रह्म्याला जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्या तिघात मेळ पाहिजे. आणि आपलं जर इचकलं लगेच हे म्हणतोय सका भाऊ घे बरं इकडे तांबाखू. अय रामकिसन तुला उगाच आलो भाऊ म्हणला हे गाऱ्या गुऱ्याचं काय मस्त तिकडे म्हशीला जरी एखादी वैरण झाली असते मला उगच असा प्रकार. म्हणजे पण आपल्यात जर एकदा कर मैफिल आपली जर रंगली ना, रंग भरे कीर्तन रंग भरे कीर्तन रंग भरे कीर्तन रंग भरे प्रेम हरिदास नाथ हे प्रेम हरिदास
कीर्तनात आपल्या तिघात मिळलं नाही तर पक्वाच्याने म्हणायचं माझे पैसे देऊन टाक ते वागसर सांगत असते नाही का? असं जर झालं तर मग भजनी विक्षेप तेची पै मरण तुकोबाराय म्हणले मग ते मेलेलं बरं त्याच्यापेक्षा असा प्रकार आहे. पण हा एकदा का नाद ब्रह्म एका जाग्यावर आला का आणि सगळा एका जाग्यावर आल्याच्या नंतर तुकोबारायनं वापरलेले शब्द आहेत. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या पती सोयरिया. कसा आहे तो तर गोड तुझे रूप दिसायला. आणि नामाच्या बाबतीमध्ये बोलताल तर गोड तुझे नाम. नामाच्या बाबतीमध्ये कलियुगाचा जर विचार केला तर या कलियुगामध्ये सगळ्यात प्राधान्य जर कशाला दिलंय तर अष्टांग योगे नसिनी जे यमने मनिरोध न कीजे राया. मग काय कीजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी आई कीजे राया. वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे. हा या कलियुगातलं उत्तम साधन जर कोणतं असेल तर कलियुगी माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. त्याला गावा लागेल गात जागा गात जागा कीर्तन झाल्यावर भात मागा विठ्ठला नाही गावकऱ्याला. गाणं एवढं हे आताडे बाहेर पडायचं वेळ आहे ना इतक्या उंच उगा म्हणलो मी मला बी नाही येत एवढं उंच पण आपलं हा सगळ्यात कलियुगात काय करा म्हटले गात जागा युक्त आहार न लगे अनेक साधने आणि अल्प नारायणे दाखविली. ही कलियुगातलं उत्तम साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे त्या भगवंताचं नाम आहे. म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. भगवंता तुला द्यायचंय ना तर एवढंच दे काय बाकी काहीच नको मला. तिसरं चरण विठू माऊली हाती वार दे 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 विठू
मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुला द्यायचं तर एवढंच दे विठू माऊलिये हाची वर देई कोणता देई तर येवून या राही हृदयी माझ्या हृदयामध्ये तुझं वास्तव्य असावं एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे पहिलं चरण ते शेवटचं चरण सदा माझे डोळे जी डोळ्याची मागणी करतायत कशा करता तर शेवटच्या चरणात त्याचं कारण मीमांसा सांगितली. काय पाहिजे त्या तुकाराम महाराजांना तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक नमागे तुका म्हणे काय न मागे आणिक तुका म्हणे अपेक्षा केली नुसतं सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. बरं तुम्हाला आम्हाला मिळतं हे सुख ह्याच्यातून मिळतंय ते सुख 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 काय का मला सांगा सुख जे आहे हे उच्चारणीय आहे का भोगनीय आहे. जाऊ दे हे नाही कळालं. गुलाबजामू कळतात का गुलाबजाम जांबू आहे का ना गुलाबजाम खाणीय आहेत का पाहणीय आहेत. हा हे कसं कळलं पटकन. तसं सुख उच्चारणीय आहे का भोगनीय आहे. बोला बोला बोला. भोगनीय. पोर हुशार आहे बरं. हा भोगनीय आहे सुख हे ते भोगावं लागतं. ते उच्चारणीय सुख 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 उच्चारून कुठं मिळत असं कोरडा ठक पडन पण त्याला सुख मिळणार नाही. मला वाटतं सुख ही जी गोष्ट आहे ही भोगनीय आहे आणि ते सुख उपभोगण्याकरता आज तुकोबारायचा हा अट्टहास आहे की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. ते सुख जर कुठं आहे तर ते सुख आहे भोलेनाथाच्या चरणी. ते सुख आहे माझ्या मारुतीरायांच्या चरणी. खऱ्या अर्थानं इथं जर तुम्ही आले ना किती दुःखी असू द्या तुम्हाला समाधान वाटेल. हा मारुतीराय काय साधा नाही. हा जो बजरंगबली ना मला वाटतो तो सगळ्यांना सुख
तुम्हाला आम्हाला सुख देईल नवल नाही डॉक्टर साहेब यानं रामाला सुद्धा सुख दिलंय. लक्षात आलं तर बघा कुणी बोला की हनुमंतरायानं रामाला सुद्धा सुख दिलं. तुम्हाला कसं काय सुख दिलं बुवा? कसं काय सुख दिलं? रामाला सुद्धा मरता मरता वाचले म्हणे. तर तुम्हाला काय खोटं सांगतो काय मी? कुणाला? रामाला. मला वाटतं त्या रामाला आही रावण आणि मही रावणाने किडनॅप केलं. तर कुणाला? मला ऐक ना, रामाला किडनॅप केलं तर बाबा. आणि मग ते आई रावण आणि मही रावण म्हणले आहे का तुम्हाला कोणी तारणहार वाचवणारा? रामप्रभू म्हणले अरे माझा इथं जर हनुमंतराय असता ना मग तुला दाखिला असतं कसं असतं आहे का नाही. मला वाटतं तेवढ्या स्मरण केल्याबरोबर हनुमंतराय हजर झाले. मला वाटलंय या राम प्रभूचा आणि त्या दोघा जणांचा काय द्यायचा होता? त्या दोघा जणाला बळी द्यायचा होता. कुणाच्या पुढं? मानकाबाईच्या मानकावतीच्या आहे का नाही. मानकावती देवी खरंय त्यांचं ते रामायणाच्या अभ्यासक आहेत. मानकाबाई नाही हो, मानकावती देवी. त्या देवीच्या चरणारविंदी या दोघांना काय करायचं होता? बळी द्यायचा होता. पण मला वाटतं हनुमंतरायानं जे उड्डाण मारली जावनी पाताळा केली देवीची आवकळा, केली देवीची आवकळा, केली देवीची आवकळा. जावनी पाताळा केली देवीची आवकळा, केली देवीची आवकळा, केली देवीची आवकळा. जावनी पाताळा आणि केली देवीची अवकळा. म्हणजे सुखाला सुद्धा सुख देण्याचं कार्य जर हनुमंतराय करत असतील तर तुम्हा आम्हाला का ते देणार नाहीत ते सुख. म्हणून या हनुमंतरायाची सर्वजण तुम्ही सेवा करतायत. भगवान परमात्म्याला एवढंच विनंती आहे की आता या माझ्या बायगावांच्या परमार्थाला फक्त कुणाची नजर नको बाबा लागू देऊ, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. यावर्षी हे 35वे वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी 36. 12 वर्ष झाले की त्याला तपपूर्ती सोहळा म्हणतात. 25 वर्ष झालं की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. आणि 50 वर्ष झालं की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्ष झालं की त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 100 वर्ष झालं की त्याला, आणि 100च्या नंतर शताब्दी उत्तर. भगवान परमात्म्याला एवढीच विनंती की 100वी सुद्धा याच कार्यकर्त्याच्या हाताने व्हावी, यांच्याकडूनच व्हावी. केलेला परमार्थ करणं सोपं आहे, योग सोपं आहे, पण क्षेम फार वाईट आहे माऊली. मिळवणं सोपं आहे पण मिळालेलं टिकणं मात्र अवघड आहे. म्हणून हा तुम्ही टिकवलाही आणि मिळवलाही. म्हणून तुम्हाला जे मिळालेलं आहे ते सर्व सुख त्याला म्हणू आपण. तुका म्हणे काही न मागे अनेक आणि तुझे पायी सुख सर्व आहे. यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केले. धावतं काय भले 2 तास आणले तर नाही का नाही. 9 ते 11 झाले ना, आता काय धावता चांगला हळूहळू होतं हे. म्हणून 9 ते 11 जे दिलेले तुम्ही मला वेळ आहे या अनुषंगानं 5 मिनिटं जास्त घेतली कारण दांडी मारल्यामुळे आहे का नाही. दत्ताभाऊ म्हणले या वर्षी दांडी. मी मला आता जर दांडी मारली तर बाय गावांकर मला तिथं येऊन दांडी नाही आहे का नाही. दांड्या मारणं एवढं काय सोपं असतं थोडीच. आणि ते काय जाणून बुजूनही झालं नाही कारण यवतमाळवरून माझा तो प्रवास होता. तो प्रवास माझ्याच्यानं शक्य झाला नाही. म्हणून तुमची इथं गेल्या वर्षी आज 2 वर्षी माझ्याकडून येणं झालं नाही. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्याची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही एवढं मोठं अंतकरण, एक तर दांडी मारलेला महाराज पुन्हा त्या गावात कवाच दिसत नसतो हे मात्र लक्षात असू द्या. पण मला तुम्ही परत बोलवलंय हे माझं काय प्रारब्ध आहे. प्रारब्ध भोग तो न घडे संचिता वाचवणी. आणि आता उगा गपची बसा करावे ते मनी समाधान आहे का नाही. म्हणून जी गोष्ट प्रयत्न करूनही मिळत नाही तिला डोकं लावण्यात माझ्या नसती, ती सोडून द्यायची. जाऊ दे आपल्या नशिबातच नाही म्हणायचं. पण परत मला तुम्ही बोलवलं म्हणून तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. न आल्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणारविंदी माझा माथा टेकवतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देण्यापूर्वी एखादा जर शब्द गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. जसं तुम्हाला सांगितलं डोळे बेकार आहेत तशी जीभ सुद्धा तिनं माणसात माणूस ठेवला नाही. कुणी जिबीनी. माता माऊल्यांनो तुम्ही दोघी जणी जरा हुशार राहा बरं. तुम्ही माता माऊल्यांना जिबीवर ताबा ठेवायचा आणि तुम्ही डोळ्यावर. तुमचा डोळ्यावरला ताबा सटाकला की ती मग महाकालीच आहे कार्यक्रम आहे का नाही. मग ते जिबीनं काय घडल काही सांगता येत नाही. म्हणून या 2 इंद्रियावर ताबा ठेवा एवढीच सर्वांना
सर्वांच्या चरणारविंदी विनंती. या कार्यक्रमाकरता आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे अरुण गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींच्या चरणारविंदी खऱ्या अर्थानं साष्टांग प्रणिपात. आदरणीय आमचे श्रीराम बाबा आहेत, आदरणीय आमचे ढाकणे आबा, आदरणीय माऊली, आमचे कोठोळे बाबा, ही सर्व बाकीची मंडळी आणि आदरणीय आपल्या गावचं बुजुर्ग व्यक्तिमत्व आमच्या तात्या महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढं वय होऊन सुद्धा खऱ्या अर्थानं महाराज पुढे येऊन कीर्तन आपल्यासारख्या पोरास्वराची कीर्तन ऐकायला त्याला बी खानदानीच अंतकरण लागतं, कोणाचे बी कामं नाहीत ते. म्हणून खऱ्या अर्थानं तात्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्याच्या चरणारविंदी मी माझा माथा टेकवतो, सर्वांच्या चरणारविंदी माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली